आणि आता कसं आहे की योजना खूप आहेत. हम्म, योजनाला निधी पैसे खूप मिळतात वेगवेगळ्या मार्गाने. हम्म, कॉर्पोरेटचे आहे, जिल्हा परिषद आहे, वित्त आयोग आहे, बरोबर. स्थानिक विकास निधी असो. हम्म, फक्त लोकांचा सहभाग घेऊन ती कामं गुणवत्तादायी झाली पाहिजे. बरोबर. कामाचा दर्जा चांगला असला की त्याचे रिझल्ट्स मिळतात मग. बरोबर सर. आता जसं आता सरपंच मॅडमला मी भेटलो होतो. हम्म. आता त्यांनी सांगितलं की जसं आपल्याकडे 100 रुपये जर आले हम्म. तर त्याचे आमच्या गावातले लोकही 150 रुपये बनवतात. हम्म. तर त्याच्यामध्ये आम्ही लोकसहभागामधून ते काम पुन्हा उत्तमरित्या कसं काय चांगलं करता येणार बा, तर त्यामधून म्हणजे आम्ही पूर्ण लोकसहभागामधून त्याच्यामध्ये हो. हे करून, कारण तेवढा फंड येत नाही पण आपल्याला तेवढं काम करायचं आहे. असं निवड सरकारी पैशांवर हम्म, चांगली कामं करू शकत नाही आपण. बरोबर सर. कारण सरकारी योजनांचा निधी हम्म, आणि मार्केटमधला मटेरियलचा दर याच्यामध्ये फरक येतो. बरोबर सर. त्यामुळे कामाची गुणवत्ता नसते. आता इथं गावात पाहिलं असेल तुम्ही, हो सर. स्वच्छता, बरोबर. पाण्याची अडचण नाही. हम्म, 20-20 वर्षात तो गावात केलेला रस्ता, त्याला 20 वर्ष झाले कॉन्क्रीटचा आहे तो. बरोबर. तो अजूनही 20 वर्ष खराब होणार नाही. पुन्हा छानच दिसू राहिले. आणि इमारत आता ग्रामपंचायत पाहिलं, ग्रामपंचायतीत 10 लाख रुपये गावाने वर्गणी केली आता त्यात. बरोबर. ते म्हणजे आता ग्रामपंचायत इमारत बांधायला गाव वर्गणी देतं. बरोबर. असं उदाहरण कुठे पाहायला मिळेल का? नाही सर. तर आता सगळा हिशोब आम्ही गावात देतो. हम्म, प्रत्येक 1 रुपयाचा हिशोब गावाकडे असो, तर कुठे कमी पडलं की गावकरी त्या टाकतात. बरोबर. त्याचा प्रवेशद्वार केलं. हम्म, त्यामध्ये शासनाचे खासदार निधी होता ते युवराज संभाजीराजेंचा, हम्म, त्या वाचनालयासाठी. हम्म. आणि तिकडे 25-15चं ग्रामविकास मंत्र्यांकडून मिळाले होते. ओके. आणि त्यात 24 लाख 60 लाख आम्हाला शासनाचे मिळाले. हम्म, आणि आम्ही 84 लाखाचं काम केलं. ओके. त्या 24 लाख रुपये लोकांनी गावात टाकले. हम्म, आता पाणी योजना आहे आमची, त्याला 20 वर्ष झाले पाणी योजना झालेली. हम्म, 20 वर्षात फक्त 80,000 रुपये त्याचा मेंटेनन्सचा खर्च आहे आतापर्यंत. हम्म. त्यामुळे कुठलंही काम करताना आम्ही कामाची गुणवत्ता ठेवतो. बरोबर. आणि गुणवत्ता राहिल्यामुळं मग त्याचा रिझल्ट पण चांगले मिळतात. बरोबर. सर जसं आता सुरुवातीला आपल्याला जेव्हा गाव म्हणजे गावातून लोक स्थलांतर करत होते, जेव्हा दुष्काळ होता, तर त्यावेळेला सर तुम्हाला गाव जमा म्हणजे गावातल्या लोकांना जमा करण्यासाठी काय काय त्रास म्हणजे सहन करावा लागला सर? नाही काय नाही, लोकांची गरजच होती. शाळा नव्हती, रोजगार नव्हता, प्यायला पाणी नव्हतं. हम्म, गाव सोडून लोक बाहेर जायचे. जानेवारी नंतर फेब्रुवारी नंतर पाण्याचा विषयच नव्हता. हम्म, आणि मग गरज लोकांची होती, हम्म. फक्त त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शनाची गरज होती. ओके. किंवा तुम्ही सगळे मिळून करत असाल. हम्म, मी बिनविरोध सरपंच झालो, तेवढं सगळं गाव एकत्र आलं. हम्म. श्रमदान, सहभाग, आणि यातून सुरुवात केली. अच्छा. आणि त्यामुळे सर अडचणी कशा आहेत, गावात पैसे यायला लागले योजनांचे की मग अडचणी सुरू होतात. बरोबर. कारण असं योजना नसतात तेवढे लोक एकमेकाचं ऐकतात. बरोबर. आणि पैसा गावात यायला लागला की संशय निर्माण होतो. बरोबर. नेमके पैसे किती आले, खर्च किती झाले, मग काय उरले का. लोकांना एवढं काय एस्टिमेट काय आहे, टेंडर काय काय माहित नसतं. बरोबर. त्यांना माहित होतं फक्त हा रस्ता मंजूर झाला, इमारत मंजूर झाली, हम्म. पण त्याला पैसे कसे येतात, हम्म, ते खर्च कसे करतात हम्म. काय माहित नसतं. आम्ही सगळी प्रक्रिया गावात मांडतो. कुठलंही काम करताना हम्म, आधी गावाला सांगायचं आपल्याला हे करायचं, हम्म. मग ते करायचं ठरलं की मग त्यात एस्टिमेट मंजूर होऊन आलं हम्म. की मग ते गावाच्या एवढे पैसे आपल्याला आले बरोबर. आणि ते काम करायचं. त्याला एवढ्या पैशात काम होत नाही. हम्म. लोकसभा गेली 30-35 वर्ष झाले लोक, म्हणजे 1 लाख सरकारने दिलं तर 1 लाख कमीत कमी 25,000चं काम, 25% काम ज्यादा होतं आमचं. बरोबर. आणि आता शासकीय यंत्रणाही मदत करते सगळी. आता सर नुकतंच आता जसं आपण गावामध्ये एंटर झालं तर यशोदाच्या बेसवर एक ट्रेनिंग सेंटर तिथं उभारण्यात येऊ राहिलेलं आहे, तर ते सर कशा संदर्भामध्ये? ते ग्रामविकासाचं प्रशिक्षण केंद्र आहे. अच्छा. त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार, हम्म, नितीन गडकरी साहेब राज्याचे देशाचे हे ग्रामीण विकास खात्याचा कारभार होता. हम्म. त्यावेळेस त्यांनी 6 कोटी रुपये त्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केले, ग्रामविकास मंत्रालयाने. हम्म, आणि राज्य शासनाने 6 कोटी दिले. हम्म. आणि मग ते आता हे झालं होतं कधी 2014ला. हम्म. आणि मग त्या 14 आता किती आहे, 12 वर्ष झाले आता, बरोबर. 26 आहे. हो. मग त्या दरवाढ हे सगळं झालं. मग पुढे अडचण आलं, मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी मग पुढचा निधी दिला हम्म. आणि आता ते काम पूर्ण झालं. ओके.
म्हणजे आपल्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की जसं की यशदा आता म्हणजे- प्रशिक्षण मिळणार इथे. हा ट्रेनिंग सेंटर आता इथे बनणार. परवापासून आता 21-22ला हम्म, छत्तीसगड राज्याचे 600 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. हम्म, आता ते 600 जिल्हा परिषद सदस्यांना हम्म, ट्रेनिंग द्यायचं. हम्म. मग त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बरोबर. आणि मग मुंबईला जी रामभाऊ म्हाळगी अकादमी आहे, हम्म, ज्याचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हम्म, मग 2 दिवस तिथे त्यांना प्रशिक्षण देणार हम्म. आणि 2 दिवस शिवरे बाजारला पाठवणार बरोबर. की गावात जाऊन ग्रामविकासाचं काम कसं करायचं पंचायतीबरोबर. तर बरोबर. असं मग IAS IPS अधिकारी, कॉर्पोरेटचे लोक यांचे प्रशिक्षण होतात तिथे आता. हम्म. आता सर जसं आता काही आता ग्रामपंचायत जे आहे आता मॅक्झिमम यांनी एक व्यापार बनवलेला आहे. जसं आता आमच्या नागपूर ग्रामीण मधल्या ग्रामपंचायत आहे त्यांनी म्हणजे एक प्रकारचा व्यापार बनवला की ग्रामपंचायत म्हणजे हा फक्त पैसे खाण्याचा एक रोजगार मिळाला बा म्हणून अशा टाईपने त्यांची मानसिकता बनलेली आहे. तर या लोकांमध्ये या लोकांना नाही, असं सगळेच नाही करत. आता निवडून आल्यावर आहे आता त्याच्यामध्ये काही लोक आता नागपूरमध्ये पण हम्म, खूप चांगल्या ग्रामपंचायती आहेत, जे आदर्शवत काम केलेलं आहे. हम्म, मला आता नाव आठवना त्या ग्रामपंचायतीला आता राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला. हम्म. तर असे आहेत थोडेफार लोक. आता सगळेच पैशासाठी काम करतात असंही नाही. काम करणारे खूप लोक आहेत पण त्यांच्या बातम्या होत नाही. बरोबर सर. आणि जे चुकीचं करतात त्याच्या ब्रेकिंग न्यूज होते. बरोबर. मग निगेटिव्ह आता आजकाल आपण पाहतो निगेटिव्ह याच्या बातम्या होतात मोठ्या. हम्म, म्हणजे चांगलं काय झालं त्याचं होत नाही. मग असं जे चांगल्या खूप गोष्टी घडतात हम्म. पण ते समोर येत नाही बरोबर. आणि चुकीत थोड्या घडतात. मग आपलं मत काय होतं हे सगळेच असे आहेत राईट. आणि पाहून करतात खूप लोक. आता मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना आली हम्म, यात किंवा सुरुवातीला हम्म. गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंतांच्या नावाने ग्राम विकासाची स्पर्धा होती. हम्म. मग तिथं खूप लोकांनी विदर्भात काम केलं. बरोबर. आता तुम्ही जर गडचिरोली गेलेले गुरनोली नावाचं गाव आहे, आदर्श गाव योजनेतून राज्यात झालंय. गुरनोली एकदम छान झालेलं आहे. पुन्हा तालुका कोणता त्यानंतर सर तो गुरनोली? गुरनोली जे आहे कुरखेडा तालुक्यामध्ये. कुरखेडा. हा. पुन्हा एक उमरेड तालुका आहे नागपूरमध्ये. बरोबर. उमरेडमध्ये गोधनी नावाचं गाव आहे. राईट सर. गोधनी एक आदर्श गाव योजनेतून मी ज्या योजनेचा राज्याचा अध्यक्ष आहे. हम्म, तो गोधनी पण खूप छान झालेला आहे. हम्म, किंवा यवतमाळमध्ये कोठवडा नावाचं गाव आहे. हम्म. 70 आत्महत्या होत्या. ते आपल्या योजनेत आलं, काम झालं खूप चांगलं. त्यांचं प्रशिक्षण इथंच झालंय. तर आपल्या आज हा ट्रेनिंग सेंटरला हो तर आज गेली 10 वर्षे एका आत्महत्या त्या गावात झालेला. टोटल 176 झालेले आहेत तिथे. हो 70 आत्महत्या होत्या. अच्छा. चहा घेतात थंड. आणि सर हे घ्या सर. नाही मी नाही घेत चहा, चहा? घेतच नाही. अच्छा अच्छा. आणि सर जसं आता आपल्या गावामध्ये आपल्याला विकास घडवून आणायचा आहे तर यांची जी ग्राम आता नवीन बॉडी आहे त्यांना कळत चहा घ्या, थंड होऊन जाईल. तो घ्या चहा. एक्झाम्पल आपण की आपल्या ज्या पदासाठी आपण उभं राहत आहोत त्यांना फक्त निवड फक्त त्यांनी एक माध्यम समजून ठेवलेलं आहे की ग्राम म्हणजे पैसा कमवण्याचं. त्यांच्यासाठी सर आपल्याकडून काही नाही आता कसं आहे की निवडून आलेल्या प्रत्येकाला एक नाव होतं सरपंच झाल्यावर. हम्म, आणि आपल्या कारकिर्दीत 5 वर्षात चांगलं काही काम केलं हम्म. का ते कायमस्वरूपी टिकून राहतं. बरोबर सर. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की निवडून येणं एक स्किल आहे. हम्म, निवडणुकीसाठी लागणारा खर्च हम्म. ही आता विकासातली मोठी अडचण आहे. पार्टी फंड आणि इलेक्शन फंड. बरोबर सर. आज आपण पाहतो मतदार दारून पैसे घेतल्याशिवाय मताला बाहेर पडत नाही. बस बस मग हा पैसा कुठून येतो? शेवटी विकास कामातून. राईट. आणि मग त्याची गुणवत्ता खराब होते. बरोबर. म्हणून लोकांनी हे ठरवलं पाहिजे जो चांगला काम करेल हम्म, त्या माणसाला मी निवडून देणार. आपोआप चित्र बदलत. बरोबर. आता आता मतदारच चुकले तर मग विकला जातो. पेटीतून चुकीचेच माणसं येतात. बरोबर. आता सर जसं हे ग्रामपंचायत मध्ये सरपंच झाले किंवा ग्रामसेवक झाले हे वाले लोक म्हणजे आपल्याला जे कुठलं टेंडर काढतात त्याच्यामध्ये आपले कटिंग ठेवतात ते 10% 15%. आणि यांना म्हणजे आणि हे हक्काने सांगतात की नाही हे पैसे माझे आहेत. तर त्या लोकांना थोडं माहिती सांगा सर की जेणेकरून त्यांना रिअलाइज झालं पाहिजे की तो पैसा तुमचा नाही आहे तर हा लोक हे आता आपण सगळं पाहतो. आता कुठल्या निवडणुकीत खर्च होत नाही.
सरपंचाला होतो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आता महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या बरोबर सर. किंवा विधानसभा, लोकसभा. आता एक कॉमन झालं, आता काही कोणाला नाव ठेवायसारखं नाही राहिलं. बरोबर सर. आणि आता मी तर ते उदाहरण नेहमी सांगतो, आता जर पंडित जवाहरलाल नेहरू जर पुन्हा जन्माला आले आणि ते निवडणुकीत तर लोक म्हणतील पैसे दारू आहे वाटतं, मग मत देतो. साहजिक गोष्ट आहे सर. त्यामुळे आता कुठेतरी राजकीय पक्षांना राज्यकर्त्यांना दोष देत बसण्यापेक्षा गावांनी ठरवलं पाहिजे, नागरिकांनी ठरवलं पाहिजे. आम्ही जो प्रामाणिकपणे आमच्यासाठी काम करेल आम्ही त्यालाच वोटिंग देणार. बरोबर. तर हे केलं पाहिजे. नाही तर आता सगळीकडे कॉमन झालंय, आता ते काय कोणी त्यावर लय बोलायची काही गरज नाही. बरोबर. आणि मग टेंडर शेवटी मग कामाचे टेंडर निघले की तिथं हेच होतं. तर आता माझी एक इच्छा आहे की संधी मिळते प्रत्येकाला काम करायला. ही जरी अडचण असेल तरी लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांना अपेक्षा पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते ही कामं थोडी झाली पाहिजे. बरोबर. आता आम्ही इथं केलं तर एकही बीपीएलचं कार्ड नाही आमच्याकडे. आपल्या पूर्वी गावात अख्खं गाव स्थलांतरित व्हायचे 4-4 महिने. आज बाहेरचे 400-500 मजूर या गावात काम करतात. राईट. आणि पाऊस नागपूरला पडतो 800-900 1000 मिलीमीटर बरोबर. आणि आम्हाला पडतो 300-400 मिलीमीटर. बरोबर. तरी आता 5000 लिटर दूध गावात तयार होत आहे. बरोबर. आणि सर ते आता जी इथे आपली कोऑपरेटिव्ह संस्था मी बघितलेली आहे दुग्ध शेतकरी संदर्भामध्ये, तर म्हणजे आपल्या गावामध्ये जेवढे पण शेतकरी वर्ग आहे त्यांची ते स्वतःची वैयक्तिकरित्या आहे सर. नाही, ते दूध उत्पादकांची दूध संस्था आहे आणि मग ती सहकार संस्था आहे, रजिस्टर आहे. आणि मग गावात दूध संकलन होतं सकाळ 6 तर सुरू होईल थोड्या वेळ 7:30च्या पुढे. अच्छा. आणि सर जसं आता तिकडे आम्ही बाहेर गेलो तिकडे टेकडीकडे, तर तिथे जे हे लावलेले आहे तर तेवाले म्हणजे पाणी म्हणजे भूजल पातळी मोजण्याचे यंत्र आहेत का सर ते? हो, ते तिकडे लावलेले होते. पाऊस पडतो किती, जिरतो किती, अच्छा, ते सगळं त्याचं मोजमाप. आणि सर सरपंच मॅडमनी सांगितलं की आपली एक कन्सेप्ट आहे, ड्रीम कन्सेप्ट आहे की हिवरे बाजारमधून जे कुठलं पण प्रॉडक्ट जे आहे हे आपल्या गावाच्या नावाने म्हणजे उच्च क्वालिटी, हाय क्वालिटी विकायचं आता. हा, ठीक आहे. ठीक आहे सर. तर मित्रांनो, आपल्याला पद्मश्री पोपटराव पवार सरांनी आपल्याला ग्रामपंचायत सदर खूप सुंदर अशी माहिती दिली, त्याबद्दल सरांचं मनपूर्वक धन्यवाद सर. ठीक. चला सर. जय हरी.